मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे, फडणवीसांच्या 5 जाहीर सभा, तर जनतेच्या कोर्टामध्ये आमचे उमेदवार निवडून आले. बिनविरोध उमेदवारांच्या विरोधात मनसे कोर्टात जाणार असल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. ठाकरे बंधूंचा मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा प्रकाशित, राज ठाकरे 20 वर्षानंतर शिवसेना भवनात. राहुल नार्वेकरांना कुणाची सुरक्षा काढून घेण्याचा अधिकार नाही, नार्वेकरांना पदावरून हटवा, गुन्हा दाखल करा, उद्धव ठाकरेंची टीका. तर बिनविरोध निवड झालेल्या वॉर्डाची प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी. मुंबईचा महापौर मराठी सोडणार, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. तर महाराष्ट्राचं यूपी बिहार करणं सुरू, सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक, राज ठाकरेंचं विधान. मुंबईतील निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय, काही लहान बालकही सहभागी झाली आहेत. फडणवीसांचा आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंना टोला. मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू आणि मराठी सोडा, फडणवीसांना विश्वास. इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगर मिठी, बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचंय. वरळीमधल्या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, सूर्याजी पिसाळ असा उल्लेख करतही टीका. चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत निकाल जाहीर करू नका, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश. बिनविरोध निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार. अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सर्वदेंच्या कुटुंबियाची भेट, फडणवीसांनी एक दिवस प्रचार सोडून सर्वदेंच्या कुटुंबियांना येऊन भेटावं, अमित ठाकरेंची मागणी. अजित पवार आणि शिंदेंना सोबत घेतल्याचा भाजपला पश्चाताप, निवडणुकीनंतरचा पश्चाताप उघडपणे दिसेल. पश्चातापाच्या उद्रेकानंतर राजकारणामध्ये उलथापालथ होईल, संजय राऊतांचा दावा. संजय राऊत सर्व तथ्यहीन बोलतात, माहितीवरील राऊतांच्या आरोपानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. भाजप विश्वासाला पात्र नाही, त्यांनी आम्हाला गाफील ठेवलं, शिवसेनेला फसवणार हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, रवींद्र धंगेकरांचा आरोप. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंचा सिंधुदुर्गमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन, मुंबई गोवा महामार्गावर नारायण राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी. मराठमोळ्यात दशावताराची ऑस्कर झेप, हजारो आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये दशावतार एकमेव मराठी सिनेमा, ऑस्करच्या स्क्रीनिंग रूममध्ये दशावतार दाखवला जाणार. मुंबईतील AQI 244 वर, वांद्रे, बोरिवली, कुर्ल्यामध्ये सर्वाधिक प्रदूषण, 11 महिन्यामध्ये 1029 कामांना कारणे दाखवा नोटीस. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार. 7 ते 11 जानेवारी श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन बंद, प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येणार. नांदेडमधील यात्री निवास परिसरामध्ये पंजाबमधील यात्रेकरू आणि स्थानिकांमध्ये वाद, पंजाबमधील यात्रेकरूंचा गोळीबार, 1 जण जखमी. सिंधुदुर्ग विमानतळ आता 24 तास खुलं राहणार, विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी अनुकूल यंत्रणा आता पूर्णपणे कार्यरत, कोकणामध्ये येणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार. नाशिकचा पाणीपुरवठा आज बंद राहणार, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद, तर सोमवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. नागपूरच्या निलंबरी जगदाळे पंजाब पोलीस महानिरीक्षकपदी, फरीदकोट परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक पदावर वर्णी लागलेल्या निलांबरी यांच्याकडे सध्या गुप्तचर विभागाचा अतिरिक्त पदभार. वाशिममध्ये शासकीय सोयाबीन खरेदी प्रक्रियेला गती, नाफेड केंद्रावर आतापर्यंत 2,72,000 क्विंटल सोयाबीनची 5,328 रुपये हमी भावानं खरेदी.